मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। मुंबईतील प्रदूषणात दिवसेंदिवस वाढ होत जात असताना गेल्या 2 दिवसांमध्ये कमी आलेला AQI आज सकाळी पुन्हा वाढलेला पाहायला मिळतोय। मुंबईतील सध्या AQI हा 191 ते 200च्या घरामध्ये मोजला जात आहे। सध्या आपण मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये आहोत आणि याच ठिकाणाहून जर दृश्य पाहिली तर मलबार हिल परिसरात संपूर्णपणे धुकं असल्याचं पाहायला मिळतंय। परंतु हे धुकं नसून ही प्रदूषणाची एक मात्रता आहे, ज्यामुळे डोळ्यांनाही समोरचा परिसर आहे तो स्पष्टपणे दिसून येत नाहीये। एवढं प्रदूषण आहे ते मुंबईतील हवेत सध्या या ठिकाणी दिसण्यात येत आहे। मुंबईतील प्रदूषण जर मोजायचं झालं तर भायखळा माहीम या परिसरामध्ये सध्या AQI 200च्या वर हा मोजण्यात आलेला आहे। तर मुंबईतील अनेक ठिकाणी कन्स्ट्रक्शन साईट या सुरू आहेत, बांधकाम हे सुरू आहे, त्यामुळे महानगरपालिकेने अनेक कन्स्ट्रक्शन साईटला देखील नोटिसा बजावण्यात आलेल्या आहेत। मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये देखील हे वाढीव कन्स्ट्रक्शन आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आणि यामुळेच धुलीकण आहे ते हवेमध्ये उडतात आणि त्यामुळे प्रदूषणाची मात्रता आहे ती वाढते। अनेक जणांना नोटिसा देऊन हे कन्स्ट्रक्शन बंद करण्यात आलेलं आहे, परंतु तरी देखील मुंबईतील प्रदूषणावरती काही फरक झाल्याचं पाहायला मिळत नाहीये। प्रदूषण कमी झाल्याचं चित्र आहे ते पाहायला मिळत नाहीये। त्यामुळे महानगरपालिकेकडून अधिकच्या उपाययोजना राबवणं हे गरजेचं असून या संदर्भात काटेकोर पालन देखील करणं तेवढंच महत्त्वाचं आहे। सध्या अनेक नागरिकांना श्वसनाचे त्रास आहेत हे जाणवू लागत आहेत, त्यामुळे महानगरपालिकेकडून योग्य ती आणि लवकरात लवकर उपाययोजना राबवणं तेवढंच गरजेचं आहे। गणेश राठेसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई। मराठी मॅट्रिमोनीवर मिळतो सगळ्यात जास्त चॉईस। मराठी मॅट्रिमोनीने लाखो स्थळं जुळवली आहेत। यापेक्षा चांगली गोष्ट काय असू शकते? मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।